हाय, मी जान्हवी. आज मी तुमच्या बरोबर माझ्या सासूबाईं बरोबरचा डे आउट शेअर करणार आहे. घरातलं सगळं आवरल्यावर सकाळी 10 वाजता आम्ही बाहेर पडलो. आमचा पहिला पॉइंट होता रत्नागिरीतल्या पावस मधलं श्री स्वामी स्वरूपानंदांचा मठ. गेलो तर 26 जानेवारीच्या सुट्टीमुळे भरपूर गर्दी होती. थोडा वेळ वेट केल्यावर छान दर्शन झालं. यानंतर इथली प्रसादाची खिचडी खाल्ली. साधी मुगा तांदूळाची खिचडी, पण इथली चव काही वेगळीच लागते नाही का. यानंतर बाजूलाच असलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या घरात गेलो. अशी जुन्या पद्धतीची घरं मला इतकी आवडतात ना. सुंदर मातीच्या घरात गेल्या गेल्या एवढं थंड वाटत होतं ना. आईंचे, सारिका काकूचे छान छान फोटोज काढले. मग मी आणि अश्विनी वहिनीने फोटोज काढायला सुरुवात केल्यावर आई आणि काकूच्या इथे छान गप्पा रंगल्या होत्या. यानंतर इथली अजून एक माझ्या आवडीची गोष्ट ते म्हणजे इथे मिळणारं कोकम सरबत. लहान असताना आई बाबांबरोबर यायचे ना, तेव्हा आम्ही इथलं कोकम सरबत हमखास प्यायचो. इथून बाहेर पडल्यावर समोरच्या शॉपमध्ये गेलो. कुठेही गेल्या आणि शॉपिंग केली नाही तर त्या बायका कसल्या. इथे काय काय पिठ, चटण्या, लोणचं असं सगळं घेतलं. इरासाठी खेळणं सुद्धा घेतलं आणि पुढच्या प्रवासाला लागलो. वाटेत भाट्यात थांबून शहाळ्याचं पाणी पिऊन रिफ्रेश झालो. आता सासूबाईंना घेऊन फिरायला आलीये म्हटल्यावर ही मूवी तर बघायलाच हवी असं म्हणून अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई ही मूवी बघण्यासाठी रत्नागिरीतल्या मल्टीप्लेक्सला आलो. इथल्या पोस्टर जवळ माझ्या लाडक्या दोन्ही सासूबाईंबरोबर फोटोज काढले आणि गंमत म्हणजे दोघींनी पण स्वतःहून अगदी पोस्टर मधल्या सासूबाईंसारखी पोज दिली बरं का. फोटोज झाल्यावर पॉपकॉर्न घेतले. काही म्हणा, मूवी बघताना पॉपकॉर्न खाण्यात एक वेगळीच मजा असते ना. मूवीचं नाव ऐकून मला कॉमेडी मूवी असेल असं वाटत होतं, पण खूपच इमोशनल मूवी निघाली. इतकी की मूवी सुरू झाल्यापासून 10 मिनिटातच आम्हा सगळ्यांचे डोळे पाणावले. पण हा, या मूवी मधून हे शिकण्यासारखं तर नक्की आहे की आयुष्यात कितीही मोठे प्रॉब्लेम्स आले तरी त्यांना धीराने तोंड देऊन जगणं विसरायचं नाही. अगदी थिएटर मधून बाहेर पडल्यावर पण मूवीच्या स्टोरी मधून बाहेर पडता येत नव्हतं. पुढे मारुती मंदिर मधल्या एका हॉटेलमध्ये पाणीपुरी, शेवपुरी, समोसा चाट, रगडा कोन असं सगळ्यांच्या आवडीचे चाट आयटम्स खाल्ले आणि अशा प्रकारे आजच्या दिवसाच्या गोड आठवणी मनात साठवून परतीच्या प्रवासाला लागलो. तर असा होता आजचा माझा डे आउट विथ सासूबाई. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा, बाय.